Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. In this session, we are going to see the quick review of our first unit, what is the mark weightage of this first unit, and what are the exam point of view important points or questions in this first unit. So the name of our first unit is Basics of Computer Graphics, which is allotted for 8 marks. आपण आज आपल्या युनिट वाईज जे वेटेज आहे ते बघणार आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, कोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत हेही बघणार आहेत. फर्स्ट युनिट आपलं जे आहे ते 8 मार्काचं वेटेज आहे त्याला. ओके, आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊया युनिटचा. What is computer graphics? Okay, computer graphics standard definition है. Computer graphics is a subfield of computer science which deals with methods for digitally synthesizing and manipulating visual content. किंवा दूसरी पण definition है त्याची, branch of computer science that deals process of generating, manipulating, storing and displaying images with aid of computers. त्याच्यानंतर कॉम्प्युटर ग्राफिक्सचे ॲप्लिकेशन्स आहेत. हा जो पॉईंट आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. दरवेळेस 2 मार्काला हा क्वेश्चन्स विचारला जातो. याच्यामध्ये कोणते कोणते ॲप्लिकेशन्स आहेत बघूयात. पहिला आहे कॉम्प्युटर एडेड डिझायनिंग आहे. ओके, त्याच्यानंतर व्हर्च्युअल रिॲलिटी आहे, ज्याच्यामध्ये सिम्युलेशन असतं ऑफ व्हेरियस काइंड ऑफ 3D व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट्स. प्रेझेंटेशन ग्राफिक्स हे सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे, जे रिसर्च, सर्वे, फायनान्शियल, मॅथमॅटिकल, सायंटिफिक हा असा जो डेटा जो असतो तो समराईज करण्यासाठी प्रेझेंटेशन ग्राफिक्स यूज केलं जातं. त्याच्यानंतर कम्प्युटर आर्टमध्ये सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. एंटरटेनमेंट फील्डमध्ये सुद्धा कम्प्युटर ग्राफिक्सचे खूप ॲप्लिकेशन्स आहेत. गेमिंगमध्ये यूज केलं जातं. एज्युकेशन अँड ट्रेनिंगमध्ये पण यूज केलं जातं. एज्युकेशनल टूल किट्स, व्हिडिओज, ॲनिमेशन्स वगैरे बनवले जातात. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशनमध्ये आपल्याला ज्यावेळेस डेटा कोणताही ग्राफ, चार्ट्स और सम अदर काइंड ऑफ अंडरस्टँडिंग फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस रिप्रेझेंट करायचं असतो त्यावेळेस व्हिज्युअलायझेशन हे ॲप्लिकेशन यूज केलं जातं. त्याच्यानंतर ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. ओके, ज्याच्यामुळं आजची जी रिव्होल्युशन आहे, डिजिटल रिव्होल्युशन आहे, मेनली GUI ॲप्लिकेशन्समुळंच आहेत. ओके, तर कम्प्युटर ग्राफिक्स हे खूप मोठा ॲप्लिकेशन आहे GUI. तर हा जो पॉईंट आहे हा ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स आहे. ओके, त्याच्यानंतर पिक्सेल ची डेफिनेशनसुद्धा विचारली जाते एक्झाममध्ये. पिक्सेल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, पिक्सेल इज स्मॉलेस्ट ॲड्रेसेबल युनिट ऑफ एन इमेज. ओके, त्याच्यानंतर मग आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट किंवा ग्रे स्केल इमेज जर असेल, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पिक्सेलची व्हॅल्यू जी असते ती 0 to 255 व्हॅरी होते. ओके, RGB कलरसाठी जे पिक्सेल जे असतात ते ट्रिपलेट फॉर्ममध्ये आपण देतो. ओके, त्याच्यामध्ये मग परत तुम्हाला फॉर एक्झाम्पल 0 to 255 जर घेतली आपण व्हॅल्यूज, तर 255 × 255 × 255 अशी ॲप्रॉक्सिमेटली 70 मिलियन शेड्स ऑफ कलर आपल्याला मिळतात. ओके, तर पिक्सेल हा सुद्धा एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, डेफिनेशन विचारली जाते. त्याच्यानंतर रॅस्टर स्कॅन सिस्टीमवर पण खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे फॉर 4 मार्क्स. ओके, तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे रॅस्टर स्कॅन म्हणजे काय आहे ते. ओके, स्क्रीन पिक्चर इज डिवायडेड इंटू 2 डायमेन्शनल ग्रिड ऑफ पिक्सेल्स. ओके, आणि जे स्कॅनिंग होतं ते लेफ्ट टू राईट हे असं स्कॅनिंग होतं रॅस्टर स्कॅनमध्ये. त्याच्यामध्ये पिक्चर डेफिनेशन जी असते ती ज्या मेमरीमध्ये स्टोअर केली जाते त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रेश बफर किंवा फ्रेम बफर असं म्हणतो. हे फ्रेम बफरची सेपरेट डेफिनेशनसुद्धा विचारली जाते 2 मार्क्ससाठी फॉर 2 मार्क्स. ओके,
सेपरेट क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो रिफ्रेश बफर किंवा फ्रेम बफरवर. ओके. त्याच्यानंतर या रॅस्टर स्कॅनमध्ये जो आपला बीम आहे तो वोल स्क्रीन अक्रॉस वोल स्क्रीन मूव्ह केला जातो फ्रॉम टॉप टू बॉटम, फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके. आणि पहिल्यांदा फर्स्ट रोमधले पिक्सेल प्लॉट केले जातात, त्याच्यानंतर सेकंड रोमध्ये अशी रो बाय रो पिक्सेल प्लॉट करून यालाच आपण हॉरिझॉन्टल ट्रेस असे म्हणतो. आणि पूर्ण सर्व रोज संपल्यानंतर परत जे कंट्रोल आहे ते फर्स्ट रोमध्ये वरच्या टॉपला घेतलं जातं, त्यालाच आपण व्हर्टिकल रिट्रेस असं म्हणतो. तर हॉरिझॉन्टल रिट्रेस आणि व्हर्टिकल रिट्रेस हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत या रॅस्टर स्कॅन सिस्टीममध्ये. ओके. त्याच्यानंतर आपण स्क्रीन रिफ्रेशिंग बघितलं होतं फॉर नियरली 60 टाइम्स पर सेकंड जे आहे हे रिफ्रेशिंग होतं. ओके. आणि त्याला रिफ्रेश रेट जो आहे तो कशात मेजर करतो तर आपण फ्रेम्स पर सेकंड किंवा हर्ट्जमध्ये सुद्धा मेजर करतो आपण. जसं की फ्रेम बफरचे मी मगाशी म्हटलं की एक क्वेश्चन येऊ शकतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही हा पॉईंट लिहू शकता जे फ्रेम बफर साईज डेफिनेशन आणि फ्रेम बफर साईज हे दोन्ही पॉईंट त्याच्यामध्ये लिहू शकता. तर फ्रेम बफर साईज कशी काढली जाते याचं हे एक्झाम्पल आहे जे ऑलरेडी तुम्हाला मी दिलेलं आहे. ओके. जर सपोज सिस्टीमचं रिझोल्युशन जर 1280 बाय 1280 जर असेल आणि 24 बिट्स पर पिक्सेल जर सपोर्ट जर त्याचं असेल तर नंबर ऑफ पिक्सेल्स कसे काढायचे हे मी सांगितलं होतं तुम्हाला. 1280 बाय 1280 इज इक्वल टू 1638/400 हे नंबर ऑफ पिक्सेल्स झाले तुमचे. त्याच्यानंतर नंबर ऑफ बिट्स कसे काढायचे तर त्याचा फॉर्म्युला नंबर ऑफ पिक्सेल्स इंटू नंबर ऑफ बिट्स पर पिक्सेल. ओके. तर मग आपण ज्यावेळेस नंबर ऑफ बिट्स पर पिक्सेल म्हणजे 24ने ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला टोटल नंबर ऑफ बिट्स येतात. त्याच्यानंतर आपण त्याचं जे कन्व्हर्जन आहे बिट्सचं ते आपण एम बीमध्ये करतो. ओके. बाय डिवायडिंग डिफरंट KB MB फॅक्टर्स. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या इमेजची जी साईज आहे किंवा फ्रेम बफरची जी साईज आहे ती आपल्याला मिळते. ओके. इन MB. ओके. तर फ्रेम बफर हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर रॅस्टर स्कॅन आणि रँडम स्कॅनचा जो डिफरन्स आहे हा सुद्धा एक्झामला विचारला जातो फॉर 4 मार्क्स. ओके. तर रॅस्टर स्कॅन आणि रँडम स्कॅनचा डिफरन्स जो आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीम रॅस्टर स्कॅनमध्ये इलेक्ट्रॉन बीम स्कॅन एंटायर स्क्रीन टू ड्रॉ अ पिक्चर. ओके. आणि पण रँडम स्कॅनमध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉन बीम स्कॅन्स ओनली पार्ट ऑफ द स्क्रीन वेअर पिक्चर इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट. त्याच्यानंतर रॅस्टर स्कॅनचं जे रिझोल्युशन असतं ते लो रिझोल्युशन असतं, पण रँडम स्कॅनचं जे रिझोल्युशन आहे हे थोडं हाय रिझोल्युशन असतं, कारण त्याच्यामध्ये बीम फक्त काय करतो पाथ ऑफ लाईन्स डायरेक्टली फॉलो करतो. त्याच्यानंतर रॅस्टर स्कॅनमध्ये जे मेमरी यूज केलं जातं इंटेन्सिटी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी त्याला आपण फ्रेम बफर असं म्हणतो. पण रँडम स्कॅनमध्ये आपण त्याच मेमरीला डिस्प्ले लिस्ट असं म्हटलं जातं त्याला, ज्याच्यामध्ये लाईन ड्रॉईंग कमांड्स सेव्ह केले जातात रँडम स्कॅनमध्ये. रिअलिस्टिक सीनसाठी रॅस्टर स्कॅन इम्पॉर्टंट आहे. ओके. पण तुम्हाला जर डिस्प्लेइंग लाईन्स जर असेल तर त्यासाठी रँडम स्कॅन हे सुटेबल आहे, बट रँडम स्कॅन इज नॉट सुटेबल फॉर रिअलिस्टिक सीन. त्याच्यानंतर रॅस्टर स्कॅनमध्ये पिक्सेल और स्पॅशल लोकेशन्स ऑफ स्क्रीन इज यूज टू ड्रॉ अन इमेज. पण रँडम स्कॅनमध्ये मॅथमॅटिकल फंक्शन्स यूज केले जातात. त्याच्यानंतर आपण रॅस्टर स्कॅनमध्ये नेक्स्ट डिफरन्स बघितला होता की रिफ्रेश रेट जो आहे तो इंडिपेंडंट आहे ऑन द नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इन द सीन. पण रँडम स्कॅनमध्ये जर प्रिमेटिव्ह जर खूप जर असतील तर रँडम स्कॅन हे काय होतं फ्लिकर होतं. रॅस्टर स्कॅनमध्ये स्कॅन कन्व्हर्जन रिक्वायर असतं, पण रँडम स्कॅनमध्ये स्कॅन कन्व्हर्जन हे रिक्वायर्ड नाही आहे. रॅस्टर स्कॅनमध्ये बरं स्कॅन कन्व्हर्जनसाठी हार्डवेअर लागतं, रँडम स्कॅनमध्ये स्कॅन कन्व्हर्जन्स नाही त्याच्यामुळे त्याचं हार्डवेअर लागत नाही. रॅस्टर स्कॅन डिस्प्लेज जे आहेत ते इकॉनॉमिकल आहेत. ओके. पण रँडम स्कॅन जे डिस्प्लेज आहेत ते एक्सपेन्सिव्ह आहेत. रॅस्टर स्कॅन जो आहे तो डायनॅमिक सीन डिस्प्ले करण्यासाठी यूज केला जातो. रँडम स्कॅन जो आहे तो
स्टॅटिक सीनसाठी यूज केला जातो. रॅस्टर स्कॅनमध्ये व्हिडिओ कंट्रोलर लागतं, रँडम स्कॅनमध्ये व्हिडिओ कंट्रोलरची गरज लागत नाही. तर रॅस्टर स्कॅन आणि रँडम स्कॅन जो आहे हा पॉईंट 4 मार्क्ससाठी डिफरन्स येऊ शकतो एक्झामला, ऑलरेडी आलेले आहेत. ओके, तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे खूप. त्याच्यानंतर बिटमॅप बेस्ड ग्राफिक्स, या पॉईंटवर 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, किंवा जर याच्यामध्ये जर बिटमॅप आणि वेक्टर जर आला तर दोन्हीच्या डिफरन्ससाठी मग परत 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तर बिटमॅप बेस्ड ग्राफिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे त्याला रॅस्टर ग्राफिक्स असंही म्हटलं जातं. बिटमॅप ग्राफिक्समध्ये इमेज जी स्टोअर केली जाते ते टायनी डॉट्स म्हणजेच पिक्सेल्स यूज करून स्टोअर केली जाते. ओके, त्याच्यानंतर बिटमॅप इमेजमध्ये रिझोल्युशन जे आहे ते इमेज साईजवर डिपेंडंट आहे, रिझोल्युशन डिपेंडंट आहे बिटमॅप बेस्ड ग्राफिक्स. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्केलिंग करता बिटमॅप ग्राफिक्सची त्यावेळेस तुम्हाला झिगझॅग पॅटर्न दिसतो बिटमॅप बेस्ड ग्राफिक्स इमेजच्या. ओके, त्याच्यानंतर आपण हा पॉईंट बघितला होता की ऑलमोस्ट जे ऑल टाईप ऑफ ग्राफिक्स पॅकेजेस जे आहेत, फॉर एक्झाम्पल पेंट, फोटोशॉप, पॉवर पॉईंट वगैरे, हे बिटमॅप बेस्ड ग्राफिक्सला सपोर्ट करतात. ओके, त्याच्यानंतर रिअलिस्टिक सीन जे असतात ते बिटमॅप इमेज किंवा ग्राफिक्स यूज करून चांगलं रिप्रेझेंट करता येतात. ओके, तर आपण अशा प्रकारे हे बिटमॅप बेस्ड ग्राफिक्स बघितलं होतं. त्याच्यानंतर त्याचाच दुसरा प्रकार जो वेक्टर बेस्ड ग्राफिक्स आहे तो बघितला होता आपण. तर वेक्टर बेस्ड ग्राफिक्समध्ये आपण काय बघितलं होतं की सीन जो आहे तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आणि नेसेसरी पॅरामीटर्स यूज करून रिप्रेझेंट केला जातो. आणि इमेज जी आहे ती कशी डिस्प्ले केली जाते युजिंग बेसिक जॉमेट्रिकल प्रिमिटिव्स लाईक पॉईंट, लाईन अँड कर्व्स. ओके, त्याच्यानंतर वेक्टर बेस्ड इमेजेस ज्या आहेत या रिझोल्युशन इंडिपेंडंट आहेत. त्याच्यामुळं स्केलिंग जरी केलं त्यांचं तरी ह्या बिटमॅप बेस्ड ग्राफिक्ससारखं याचं जे स्केलिंग नंतर जे झिगझॅग पॅटर्न होतं ते वेक्टर बेस्ड ग्राफिक्स इमेजेसमध्ये होत नाही ऑन स्केलिंग. ओके, कारण याच्यामध्ये जे ड्रॉइंग केलं जातं ते युजिंग प्रिमेटिव्ह पॅरामीटर्स आणि मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज केला जातो. त्याच्यामुळं झिगझॅग पॅटर्न वगैरे काही होत नाही या टाईपच्या इमेजेसमध्ये. ओके, त्याच्यानंतर स्केल्ड इमेज जे आहेत त्या ओरिजिनल इमेजसारख्या स्मूथ असतात. ओके, पण याचा मेन ड्रॉबॅक जो आहे वेक्टर बेस्ड ग्राफिक्स इमेजेसचा की या टाईपच्या इमेजेस या वेब ॲप्लिकेशनसाठी सुटेबल नाही आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की हायर ग्राफिक्स पॅकेजेस लाईक फोटोशॉप, कोरल ड्रॉ, ॲडोबी इलस्ट्रेटर वगैरे वेक्टर इमेज जनरेशन सपोर्ट करतात. ओके, आणि वेक्टर इमेजेस कशासाठी मोस्टली सुटेबल आहेत तर लोगोज, ओके, फॉन्ट्स एक्सेट्रा. ओके, तर हे आपण वेक्टर आणि बिटमॅप बेस्ड ग्राफिक्स हे बघितलं होतं. त्याच्यानंतर याच्यावर डिपेंडंट जो डिफरन्स आहे इट कॅन कम फॉर 4 मार्क्स. ओके, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलं जातं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बिटमॅप ग्राफिक्स आणि वेक्टर ग्राफिक्स. याच्यामध्ये मग वेगवेगळे पॉईंट तुम्ही लिहू शकता. जसं की बिटमॅप ग्राफिक्स इज अ टाईप ऑफ ग्राफिक्स दॅट आर मेड ऑफ स्मॉल एलिमेंट्स कॉल्ड पिक्सेल्स. आणि वेक्टर ग्राफिक्समध्ये टाईप ऑफ ग्राफिक्स दॅट आर मेड अप ऑफ जॉमेट्रिकल शेप्स लाईक लाईन्स अँड कर्व्स. त्याच्यानंतर बिटमॅप ग्राफिक्समध्ये सीन जो रिप्रेझेंट केला जातो हा पिक्सेल्स यूज करून रिप्रेझेंट केला जातो, पण वेक्टर ग्राफिक्समध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करून सीन रिप्रेझेंट केला जातो. त्याच्यानंतर बिटमॅप ग्राफिक्समध्ये ज्या इमेजेस असतात ते रिसायझिंग जर केलं त्यांचं तर त्याच्यामुळं रिझोल्युशन अफेक्ट होतं. वेक्टर ग्राफिक्समध्ये ज्या इमेज असतात त्यांच्या रिसायझिंगमध्ये रिझोल्युशन काही अफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर या बिटमॅप ग्राफिक्स बेस्ड ज्या इमेजेस असतात त्या स्केलिंगसाठी पूर असतात कारण त्यांचं झिगझॅग पॅटर्न अपियर होतं. पण वेक्टर ग्राफिक्स इमेजेसमध्ये ते जे आहेत ते स्केल सस्टेन करतात, चेंज इन स्केल सस्टेन करतात. त्याच्यानंतर बिटमॅप ग्राफिक्स जे आहेत हे सुटेबल फॉर फोटोग्राफ्स आणि रिअलिस्टिक सीनसाठी आहे हे बघितलं आहे आपण. आणि वेब ॲप्लिकेशनसाठी सुद्धा या बिटमॅप बेस्ड ग्राफिक्स इमेजेस सुटेबल आहेत, पण वेक्टर ग्राफिक्स इमेजेस ज्या आहेत या
वेब ॲप्लिकेशनसाठी सुटेबल नाही आहेत. ओके, दीज आर ओनली सुटेबल फॉर लोगोज, क्लिप आर्ट्स अँड आयकॉन्स एक्सेट्रा. ओके, त्याच्यानंतर बिटमॅप ग्राफिक्स जे आहे, इमेजेस जे आहेत या ॲडोब फोटोशॉप वगैरे सॉफ्टवेअर पॅकेजेस यूज करून आपण एडिट करू शकतो. वेक्टर ग्राफिक्स बेस्ड इमेजेसला आपल्याला ॲडोबी इलिस्ट्रेटर लागतं. त्याच्यानंतर बिटमॅप बेस्ड ग्राफिक्स इमेजेसमध्ये जी मेमरी लागते ती जास्त लागते. ओके, कारण प्रत्येक पिक्सेल इंटेन्सिटी इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतो. पण वेक्टर ग्राफिक्स जे आहे ती लेस मेमरी लागते, कारण याच्यामध्ये प्युअरली फॉर्म्युलेज, मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज आपण स्टोअर करतो. ओके, त्याच्यानंतर कन्व्हर्जन फ्रॉम बिटमॅप टू वेक्टर ग्राफिक्स डिफिकल्ट आहे, पण कन्व्हर्जन फ्रॉम वेक्टर टू बिटमॅप ग्राफिक्स हे इझी आहे. ते बिटमॅप ग्राफिक्समध्ये मॉडिफिकेशन डिफिकल्ट आहे, वेक्टर ग्राफिक्समध्ये मॉडिफिकेशन इझी आहे. ओके, तर त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या टाईपचे जे इमेजेस आहेत, JPG, GIF, इमेज, PNG, या सर्व एक्सेट्रा टाईप्स आर इमेजेस टाईप्स ऑफ बिटमॅप ग्राफिक्स. आणि वेक्टर ग्राफिक्समध्ये आपण .svg, .ps, ओके, अशा टाईपचे किंवा ट्रू टाईप फॉन्ट्स, ओके, लोगोज एक्सेट्रा हे काय आहे वेक्टर ग्राफिक्स इमेजेसचे टाईप्स आहेत. त्याच्यानंतर ॲस्पेक्ट रेशिओ यावर एक क्वेश्चन येऊ शकतो, 2 मार्क्ससाठी ऑलरेडी आलेला आहे समर 19मध्ये. जो हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲस्पेक्ट रेशिओ इज नथिंग बट द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ व्हर्टिकल पॉईंट्स टू द नंबर ऑफ हॉरिझॉन्टल पॉईंट्स नेसेसरी टू प्रोड्यूस इक्वल लेंथ लाईन्स इन बोथ डिरेक्शन ऑन द स्क्रीन, किंवा यालाच रेशिओ बिटवीन विड्थ ऑफ एन इमेज अँड हाईट ऑफ एन इमेज असंही म्हटलं जातं ॲस्पेक्ट रेशिओला. ओके, आणि जी ॲस्पेक्ट रेशिओ हे कशासाठी यूज केलं जातं जनरली, तर रिलेटिव्ह हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सायझेस ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स ठरवण्यासाठी ॲस्पेक्ट रेशिओ हा यूज केला जातो. ओके, फॉर एक्झाम्पल जर ॲस्पेक्ट रेशिओ 3:1 जर असेल तर त्याचा अर्थ काय आहे की तुमच्या विड्थ जी आहे ग्राफिक्सची ती 3 टाइम्स ऑफ हाईट आहे ऑफ एन इमेज. ओके, तर रिसायझिंगमध्ये, इमेजच्या रिसायझिंगमध्ये ॲस्पेक्ट रेशो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके, आणि याचे एक्झाम्पल म्हटलं तर म्हणजे डिस्प्लेचं जे रिझोल्युशन आहे, ओके, त्याचं डायमेन्शन्स डिस्क्राईब करण्यासाठी सुद्धा ॲस्पेक्ट रेशोचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल रिझोल्युशन ऑफ 800x600, 1027x768 आणि 1600x1200 यांचे ॲस्पेक्ट रेशो किती आहेत? 4:3 आहे. ओके, तर ॲस्पेक्ट रेशो हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, त्याच्यानंतर डिस्प्ले अडॅप्टर्स किंवा व्हिडिओ अडॅप्टर्स याच्यावर सुद्धा क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो याच्यावर. ओके, तर डिस्प्ले अडॅप्टर किंवा व्हिडिओ अडॅप्टर काय असतं तुम्हाला माहिती आहे की ग्राफिक्स कार्ड जे आहे त्याला आपण डिस्प्ले अडॅप्टर्स असंही म्हणतो. व्हिडिओ अडॅप्टर ऑर व्हिडिओ कार्ड or graphics card is a plug-in card in a desktop computer that performs graphics processing. ग्राफिक्स प्रोसेसिंगसाठी जे इम्प्लिमेंटेशन आहे अल्गोरिदम्स हे वगैरे कॉम्प्लेक्स असतात, त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन्स खूप कॉम्प्लेक्स असतात. ओके, त्याच्यामुळं CPU वर लोड येऊ शकतो. ओके, आणि पण CPU मग बाकीच्या ज्या टास्क आहेत त्यासाठी आयडियल राहत नाही. मग ती CPUचं जे लोड आहे ते कमी करण्यासाठी हे स्पेशल डिस्प्ले अडॅप्टर्स किंवा ग्राफिक्स कार्ड्स जे आहेत ते यूज केले जातात. ओके, याच्यामध्ये मग जे फंक्शनिंग आहे कॉम्प्लेक्स ते ग्राफिक्स कार्ड किंवा हे डिस्प्ले अडॅप्टर्स करतात, आणि मग त्याच्यामुळं CPU जो आहे तुमचा हा बाकीच्या टास्कसाठी फ्री राहतो. ओके, त्याच्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज आहेत व्हिडिओ अडॅप्टर्सचे. ओके, जसे की मॅक्झिमम रिझोल्युशन, कलर डेप्थ, रिफ्रेश रेट, ओके, TV ट्युनर, ॲक्सेलरेटर, या ज्या सर्व आहेत या प्रॉपर्टीज आहेत व्हिडिओ अडॅप्टर्सच्या. ओके, त्याच्यानंतर आपण व्हर्च्युअल रियालिटी हा कन्सेप्ट बघितला होता, जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर ऑलरेडी व्हर्च्युअल रियालिटीमध्ये 2 मार्क्सवर ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे.
ओके. तर व्हर्च्युअल रियालिटी हा काय आहे तुम्हाला माहिती आहे की इट ट्रायज टू मिमिक द रिअल वर्ल्ड. ओके. इट इज अ सिम्युलेटर विच युजेस कम्प्युटर ग्राफिक्स टू क्रिएट रिअलिस्टिक लुकिंग रिस्पॉन्सिव्ह व्हर्च्युअल वर्ल्ड. ओके. व्हर्च्युअल रियालिटी इज नथिंग बट अ सिम्युलेटर आहे. ओके. आणि हे जे सिम्युलेशन आहे हे स्टॅटिक नसतं. जसं तुम्ही इनपुट द्याल तसं ते त्याचं डायनॅमिक आउटपुट तुम्हाला मिळतं आणि तुम्हाला रिअल वर्ल्डचं जे फिलिंग आहे ते या व्ही आर थ्रू मिळतं. त्याला व्हर्च्युअल रियालिटी असं म्हणतो आपण. ओके. त्याच्यानंतर ऑगमेंटेड रियालिटीवर हा सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा खूप इम्पॉर्टंट आहे. ऑगमेंटेड रियालिटीवर ऑलरेडी 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ओके. तर ऑगमेंटेड रियालिटी हे काय आहे, तर व्ही आरमध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत जे ओव्हरकम करण्यासाठी ऑगमेंटेड रियालिटी यूज केलं जातं. ऑगमेंटेड रियालिटी ओव्हरलेस डिजिटल कंटेंट अँड इन्फॉर्मेशन ऑन टू युअर फिजिकल वर्ल्ड. ओके. तर फिजिकल वर्ल्डमधल्या ज्या तुमचे जे ऑब्जेक्ट्स असतात त्याच्यावर तुम्हाला डिजिटली तुम्हाला ऑगमेंटेड रियालिटीचे डिव्हाइस यूज करून तुम्हाला त्याचं जे कंटेंट किंवा इन्फॉर्मेशन आहे ते दिसतं तुम्हाला ऑगमेंटेड रियालिटीमध्ये. यालाच मिक्स्ड रियालिटीसुद्धा असं म्हणतात. ओके. विच इम्प्लाईज रियालिटी विथ अ बीट ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. ओके. तर त्याचे जे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ओके ते अशा प्रकारे आहेत की इट मस्ट बी मिक्सचर ऑफ रिअल अँड व्हर्च्युअल इन्फॉर्मेशन वेअर प्रायमरी ॲक्शन टेक्स प्लेस इन रिअल वर्ल्ड अँड सिम्युलेटेड इन व्हर्च्युअल वर्ल्ड. ओके. त्याच्यानंतर इट मस्ट हॅव रिअल टाईम अपडेट्स. ओके. त्याच्यानंतर व्हर्च्युअली इन्फॉर्मेशन मस्ट बी रजिस्टर्ड इन 3D स्पेस ऑफ रिअल वर्ल्ड. ओके. त्याच्यानंतर आपण ए आर बेस्ड ॲप्लिकेशनसाठी जी टूल्स आहेत ते बघितले होते, जसं की ए आर टूल किट आहे, ए आर किट आहे, ए आर कोर आहे. हे काय डिफरंट टूल्स आहेत. ओके. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ ऑगमेंटेड रियालिटी बघितलं होतं आपण. त्याच्यामध्ये मार्कर बेस्ड ए आर सिस्टीम बघितलं होतं. त्याच्यानंतर मार्कर लेस ए आर सिस्टीम आहे. ओके. प्रोजेक्शन बेस्ड ए आर सिस्टीम आहे आणि सुपर इम्पोजिशन बेस्ड ए आर सिस्टीम आहे. तर हे ऑगमेंटेड रियालिटीचे टाईप्स होते. ओके. तर अशा प्रकारे हा जो युनिट 1 जो आहे याचं वेटेज जे आहे ते 8. त्याच्यानंतर आपण सेकंड युनिट बघूया आता. क्विक रिव्ह्यू घेऊया त्याचा की सेकंड युनिटमध्ये जे वेटेज आहे सेकंड युनिटला रॅस्टर स्कॅन ग्राफिक्स 18 मार्काचं वेटेज आहे. ओके. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट युनिट आहे हा. हाय वेटेज आहे या युनिटला 18 मार्काचं. ओके. ज्याच्यामध्ये डिफरंट अल्गोरिदम्स आहेत प्रिमेटिव्स ड्रॉ करण्यासाठी. ओके. आणि त्याच्यावर बेस्ड प्रॉब्लेम्स आणि प्रोग्राम्ससुद्धा आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बघितलं होतं की DD अल्गोरिदम, लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम बघितलं होतं आपण. डिजिटल डिफरन्शियल ॲनालायझर अल्गोरिदम याच्यावर अल्गोरिदम स्टेप्स इन अल्गोरिदम विचारतात एक्झामला, किंवा कधी प्रोग्राम विचारतात, कधी त्याच्यावर बेस्ड प्रॉब्लेम्सही विचारतात. ओके. तर DD अल्गोरिदममध्ये आपण काय बघितलं होतं स्टेप्स की हा जो अल्गोरिदम आहे किंवा याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स पण विचारतात. ओके. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस DD अल्गोरिदमचे. ओके. किंवा असंही क्वेश्चन आलेला आहे ऑलरेडी की नेम 2 डिफरंट लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम्स, ज्याच्यामध्ये मग तुम्हाला DD अल्गोरिदम आणि ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम असे दोन्ही नावं लिहायचे. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके. ऑलरेडी आलेला आहे. ओके. तर बघूया डिजिटल डिफरन्शियल ॲनालायझर अल्गोरिदम काय आहे की हा जो अल्गोरिदम जो लाईन ड्रॉईंगसाठी यूज केला जातो त्याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ लाईन यूज केलं जातं, म्हणून त्याचं नाव DD अल्गोरिदम असं आहे. ओके. आणि हा इन्क्रिमेंटल स्कॅन कन्व्हर्जन मेथड अल्गोरिदम आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्टेप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय आपल्याला इनपुट काय दिलेलं असतं की एंडिंग पॉईंट आणि स्टार्टिंग पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते ऑलरेडी दिलेले असतात आणि आपल्याला विथ द हेल्प ऑफ DD अल्गोरिदम मिडल पिक्सेल जे आहेत किंवा मिडल पॉईंट्स जे आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स काढावे लागतात. ओके. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो ते इनपुट घेतो पहिल्यांदा. ओके. इन द फॉर्म ऑफ X1 Y1 अँड X2 Y2.
त्याच्यानंतर स्टेप 2मध्ये आपण डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय याची व्हॅल्यूज काढतो आपण आणि याला फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू जे आहेत ते ॲब्सल्यूट करून घेतो आपण डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय. थर्ड स्टेपमध्ये आपण काय करतो की डेल्टा एक्सची व्हॅल्यू जर डेल्टा वायपेक्षा जर ग्रेटर जर असेल तर लेंथ किंवा नंबर ऑफ इटरेशन किंवा नंबर ऑफ स्टेप्स जे आहेत ते आपल्या डेल्टा एक्स आहेत ऑर एल्स लेंथ इज इक्वल टू डेल्टा वाय जर असेल तर सॉरी डेल्टा वाय जर ग्रेटर जर असेल तर लेंथ इज इक्वल टू डेल्टा वाय असतो ओके किंवा नंबर ऑफ स्टेप्स ऑर इटरेशन्स इज इक्वल टू डेल्टा वाय असतो. त्याच्यानंतर आपण स्टेप 4 आणि 5मध्ये काय करतो तर एक्स इन्क्रीमेंट आणि वाय इन्क्रीमेंट काढून घेतो ओके. त्याच्यामध्ये आपल्याला डेल्टा एक्स कसा मिळतो की x2 - x1 डिवायडेड बाय लेंथ मगाशी जे डेल्टा एक्स किंवा डेल्टा वायमध्ये जे ग्रेटर असेल त्याने याला डिवाईड करावं लागतं आपल्याला. तसंच डेल्टा वायसुद्धा y2 - y1 डिवायडेड बाय लेंथ करतो आपण आणि इन्क्रीमेंट काढून घेतो. त्याच्यानंतर आपण ॲब्सोल्युशनसाठी आपण x1 आणि y1 हे जे आपले ओल्ड जे आहे त्याच्यामध्ये आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज करून करंट XY कोऑर्डिनेट्स काढतो ओके. त्याच्यानंतर आपण पॉईंट्स प्लॉट करून एक्स ओल्डमध्ये एक्स इन्क्रीमेंट आणि वाय ओल्डमध्ये वाय इन्क्रीमेंट काढून नेक्स्ट एक्स कोऑर्डिनेट्स आणि वाय कोऑर्डिनेट्स काढतो आणि अशा प्रकारे आपण एक एक मिडल पॉईंटचे जे आपल्याला XY कोऑर्डिनेट्स आहेत ते इव्हॅल्युएट होत जातात आणि मग आपण विथ द हेल्प ऑफ दिस अल्गोरिदम एक एक जी इटरेशन्स आहेत नंबर ऑफ स्टेप्स पूर्ण करून जेवढे डेल्टा एक्स किंवा डेल्टा वाय ज्याच्यामध्ये दोन्हीमध्ये जे मोठे आहे ती व्हॅल्यूपर्यंत इटरेशन करून आपल्याला एंड पॉईंटपर्यंत पोहोचतो आपण ओके. तर आणि मग लाईन ड्रॉ करू शकतो आपण विथ द हेल्प ऑफ दिस DD अल्गोरिदम ओके. तर हा अल्गोरिदम स्टेप्स विचारू शकतात एक्झाममध्ये ओके किंवा अल्गोरिदमवर डिपेंडेंट प्रोग्राम लिहायला सांगू शकतात ओके. जनरली नेम टू लाईन अल्गोरिदम्स हा 2 मार्काचा क्वेश्चन येतो आणि प्रोग्राम किंवा स्टेप्स वगैरे जर असेल तर फॉर 4 मार्क्स हा क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर याचे ॲडव्हान्टेजेस किंवा मेरिट्स आणि डिमेरिट्स काय आहेत बघूयात. हा DD अल्गोरिदम जो आहे हा सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड आहे ओके. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन जे आहे हे म्हणजे स्लोप काढण्यासाठी जो किंवा लाईन ड्रॉईंग इक्वेशन जे आहे y = mx + c याचं जे मल्टिप्लिकेशन आहे हे या अल्गोरिदमनी एलिमिनेट होतं ओके. कॉम्प्लेक्स ऑपरेशन होत नाहीत. त्याच्यानंतर एनी स्पेशल की लागत नाही याला इम्प्लिमेंट करण्यासाठी सोपा अल्गोरिदम आहे एकदम ओके. त्याच्यानंतर याचे डिसएडव्हान्टेजेस जर बघायला गेलं तर याच्यामध्ये प्रत्येक पिक्सेलला फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन केलं जातं राऊंडिंग ऑफ ऑपरेशन केलं जातं ओके. त्याच्यामुळे हा अल्गोरिदम जो आहे याची ऑपरेशन्स मॅथमॅटिकल ऑपरेशन्स वाढल्यामुळे हा क्वाईट स्लोवर आहे हा अल्गोरिदम ओके ॲज कम्पेअर टू ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम. त्याच्यानंतर आपण ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदममध्ये हा फास्टर आहे विथ ॲज कम्पेअर टू DD अल्गोरिदम कारण याच्यामध्ये फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन्स किंवा राऊंडिंग ऑफ ऑपरेशन्स नाही आहेत ओके. तर ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदममध्ये आपण स्टेप्स बघूयात आता काय काय आहेत ओके. याच्यामध्ये सुद्धा DD अल्गोरिदमसारखेच स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले जातात ओके. त्याच्यामध्ये आपण मग स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग कोऑर्डिनेट्स जे इनपुट जे आहेत ते घेतो आपण पहिल्यांदा इन द फॉर्म ऑफ x0 y0 आणि xn yn. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय कॅल्क्युलेट करतो. डेल्टा एक्स हा कसा कॅल्क्युलेट करतात तर xn - x0 आणि डेल्टा वाय yn - y0. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये डिसिजन पॅरामीटर कॅल्क्युलेट करतो. डिसिजन पॅरामीटर कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2 डेल्टा वाय - डेल्टा एक्स ओके. आणि आपल्याला मग डिसिजन पॅरामीटर मिळतो. त्याच्यानंतर स्टेप 4मध्ये आपण हे चेक करतो की डिसिजन पॅरामीटर हा 0पेक्षा लहान आहे की मोठा आहे ओके. डिसिजन पॅरामीटर p इज लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 त्याच्यानुसार मग त्याचे स्टेप्स किंवा केस ठरतात ओके. तर डिसिजन पॅरामीटर इज इफ लेस दॅन 0 देन केस 1 ही सॅटिस्फाय होते आणि अकॉर्डिंग टू केस 1 आपण काय करतो की नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर जो आहे तो कसा घेतो PK + 1 नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर इज इक्वल टू करंट डिसिजन पॅरामीटर प्लस 2 डेल्टा वाय आणि मग आपल्याला नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरची व्हॅल्यू मिळते. नेक्स्ट एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू कशी मिळते तर एक्स इन्क्रीमेंट करावं लागतो आपल्याला एकने केस 1मध्ये इफ डिसिजन पॅरामीटर इज लेस दॅन 0 आणि वाय जो आहे तो आहे तसा ठेवतो आपण केस 1मध्ये
केस 2मध्ये आपण काय करतो, जर डिसिजन पॅरामीटर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू जर 0 जर असेल तर केस 2 सॅटिस्फाय होती आपली. आणि अकॉर्डिंग टू दॅट नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर जो आहे तो कसा काढला जातो, तर करंट डिसिजन पॅरामीटर प्लस 2Δy मायनस 2Δx हा फॉर्म्युला यूज करून आपण नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर काढतो. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्स कोऑर्डिनेट आणि नेक्स्ट वाय कोऑर्डिनेट जे आहेत ते एक एकनी इन्क्रीमेंट करतो आणि आपल्याला मग अशा प्रकारे नेक्स्ट एक्स वाय कोऑर्डिनेट मिळतात. तर प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला डिसिजन पॅरामीटर हा लेस दॅन 0 आहे का नाही हा चेक करावा लागतो, किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का नाही हे प्रत्येक स्टेपला आपल्याला डिसिजन पॅरामीटर चेक करावं लागतो आणि अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला स्टेप्स घ्यावे लागतात. ओके. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टेप्स जे आहेत त्या डेल्टा एक्स टाइम्स आपल्याला घ्यावे लागतात या अल्गोरिदममध्ये. ओके. आणि याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत याच्यामध्ये व्होल इंटिजर कॅल्क्युलेशन असते, याच्यामध्ये डी डी अल्गोरिदमसारखी फ्रॅक्शन कॅल्क्युलेशन राऊंडिंग ऑफ ऑपरेशन्स नाही आहे अजिबात. ओके. त्याच्यामुळं हा जो अल्गोरिदम आहे ऑब्वियसली फास्टर दॅन डी डी अल्गोरिदम आहे. ओके. इझी टू इम्प्लिमेंट आहे, फास्ट अँड इन्क्रिमेंटल आहे, असे वेगवेगळे याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. ओके. आणि मेन ॲडव्हान्टेज याचा हा आहे की हा डी डी अल्गोरिदमपेक्षा ॲक्युरेट आहे. ओके. आणि याच्यामध्ये फिक्स पॉईंट्स फक्त यूज केले जातात. आणि याचं डिसॲडव्हान्टेज हे आहे की दो इट इम्प्रूव्ज द ॲक्युरेसी ऑफ जनरेटेड पॉईंट्स बट स्टील रिझल्टेड लाईन इज नॉट स्मूथ. एवढी स्मूथ जी लाईन जी जशी पाहिजे तशी याच्यानं पण ड्रॉ होत नाही. ओके. हा जो अल्गोरिदम आहे बेसिक लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम आहे हा. ओके. ड्रॉइंगसाठी बेसिक लाईन जे ड्रॉइंग जे आहे त्यासाठीच फक्त आपल्याला हा यूज करतो आपण. आणि अँटी अलायझिंग जे आहे हे ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉइंगमध्ये कन्सिडर केलं जात नाही, तर हे याची डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ओके. तर हे अशी युनिट 2मध्ये आपण 2 अल्गोरिदम कंप्लीट केलेले आहेत. ओके.